तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचा पण गणेशोत्सव मस्त आनंदाचा आणि बरोबरीचं जावं एवढंच मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते। ही समोरची आमची बस आहे, ही बस आमची 165 खूप मोठा नंबर आहे। नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत नसला तरी मजेत राहायला शिका। डोमिनिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आज आहे 24 तारीख आणि आज मी चाललेली आहे कोकणामध्ये गणेश उत्सवासाठी। सो इकडे जे मोफत मध्ये मुख्यमंत्र्यांनी गाड्या सोडलेल्या आहेत त्या एसटी बुक इकडे आम्ही बुक केलेले आहेत आणि आमची दीदी सोबत आमच्या चाललेली आहे। ऐकत हाय, कसं वाटतंय सानू, आपल्याला मोफत बस मिळालेली आहे? चांगलं वाटतंय। मग काय खूप खर्च झाला कारण की यावर्षी खूप मोठा सेलिब्रेशन आहे आमचा, असं फुकटच जावं लागणार आहे। सो आम्हाला दरवर्षी म्हणजे ही सेवा भेटते फुकट मध्ये एसटी बसची। सो आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या कोकणामध्ये आमच्या बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन करण्यासाठी आणि सोहळा साजरा करण्यासाठी। सो चला तुम्ही पण त्या सोहळ्यामध्ये सामील व्हा। तुम्ही पण सगळेजण तुमच्या गावी निघालेच असणार कारण खूप साऱ्या इकडे बस लागलेल्या आहेत। चला मग आपण मस्त पैकी आता बसमध्ये जाऊन बसूया, बघूया आता काय नाश्ता पाण्याची सोय आहे की नाही, कारण दरवर्षी नाश्ता असतो। बघूया आता तिकडे स्टेज लावूया, तिकडे थोडंसं भाषण वगैरे होणार, सगळेजण शुभेच्छा देणार, नंतर मग एक एक बस निघणार। चला तुम्ही पाहू शकता अर्ध्या बस निघालेल्या आहेत कारण खूप साऱ्या बस लागल्या, त्यासाठी एक एक बस अशी लाईनशीर काढत आहेत, म्हणजे ज्या बाकीच्या ज्या बसेस आतमध्ये आहेत ना त्यांना पण निघता येईल, त्यासाठी एक एक बस पूर्ण बाहेर निघत आहे। आणि बघा ना पूर्ण लाईन मध्ये व्यवस्थित म्हणजे एकदम आरामात सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेले आहेत। खूप सारे मुंबईकर येत आहेत गावी जाण्यासाठी, आपापल्या गाडीचे नंबर शोधत आहेत, सगळ्यांची लगबग चालू असते यावेळेस। ही बस सुटलेली आहे। ओय ताई, गावी चाललात? होय होय। कोणत्या गावी? आता कोतवालला चालल्यात गणपतीसाठी? हा, मग मुख्यमंत्री आपल्याला गाड्या सोडलेत ना स्पेशल अशा फ्री मध्ये, काय सांगाल? धन्यवाद करतो। हा सो मित्रांनो, गाड्या अर्ध्या चाललेल्या आहेत आणि आमची गाडी पण आता थोड्याच वेळात सुटणार आहे। जो नाश्ता पाणी आहे तो आता देण्यात येत आहे। सो मी आता खाली उतरलेली आहे आणि बघत आहे, अजून आमची 4-5 लोक यायची बाकी आहेत। सो त्यांना बसल्यानंतर मग लगेचच आमची गाडी सुटणार। सो चला बघूया आपण, आणि तिकडे स्टेज बनले तिकडे पण जरा भाषण वगैरे करते ते पण आपण जरा बघूया। गणपती बाप्पा धन्यवाद सगळ्यांना, सगळं व्यवस्था झालेली आहे ना? आता फक्त वाट बघता तुम्ही। सन्माननीय खासदार साहेब इकडे आलेले आहेत, मी त्यांचा तुमच्या सर्वांच्या वतीने इथे हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते सदानंद प्रमोद आणि युवा जिल्ह्याचे आमचे जितेंद्र पाटील हे सर्व इथे उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। बघा मित्रांनो, इकडे नाश्त्याची सोय केलेली आहे आणि इकडे वडापावसाठी लाईन आहे। ते सगळे लोक आरामात लाईनीमध्ये चाललेले आहेत नाश्ता घेण्यासाठी। भाषण वगैरे सगळं संभाषण झालेले आहेत आणि आमचे कार्यकर्ते तेल तोडण्यात येणार आणि नंतर मग सगळ्यांना शुभेच्छा देऊन गाडी सोडण्यात येणार। सो मित्रांनो, तुम्ही पाहिलं की संदेश दादांनी आणि जे कार्यकर्ते आलेले त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि खरोखर मित्रांनो, आमच्या डोंबिवलीमधून जर एवढ्या गाड्या सोडतात ना, एवढ्या गाड्या कोणत्याच एरियामधून जात नाहीत किंवा कोणत्याच जिल्ह्यामधून जात नाहीत। आणि आता मी पण चाललेली आहे नाश्ता घेऊन, वडापाव भेटलेला आहे आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे। संदेश दादाला पण शुभेच्छा देऊन आली मी, सगळे कार्यकर्ते भेटले होते त्यांना पण शुभेच्छा दिल्या। आणि आता मी चाललेली आहे आमच्या गाडीच्या इथे। कुठे आमची गाडी? खूप पुढे आहे, मी खूप पुढे आलेली, मागे अजून। चला फटाफट आपण जाऊया। थोड्याच वेळामध्ये आमची गाडी सुटणार आहे। सो संदेश दादा आणि त्यांच्या आई या त्यांच्या पत्नी सगळ्यांना बाय।
आमच्या मित्रांचे कार्यकर्ते संदीप दादा, त्यांच्या आई, त्यांच्या धर्मपत्नी आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. आणि जी आपली बस आहे तिच्या पुढे नारियल फोडलेले आहे, गणपती बाप्पा मोरी असा गजर केलेला आहे. आणि आता आमची बस सुटलेली आहे. सो सगळ्या बस आरामात जाऊ आणि सगळ्यांना गणपती बाप्पाने आरामात त्यांच्या घरी सुखरूप पोहोचावी हीच गणपतीची चरणी प्रार्थना करते. आणि आता आमची बस निघालेली आहे. बघूया आता किती वेळ लागतोय. आणि ट्रॅफिक तर आता असणारच, खूप ठिकाणावरून गाड्या सुटलेल्या आहेत. सकाळ सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो. आणि सकाळी आम्ही 5 वाजता येऊन पोचलेलो आहोत कोकणामध्ये. मी आहे माझ्या आईच्या गावी, हे माझ्या आईचं घर आहे. इकडे पूर्ण मंडप बनवलेला आहे, कारण आमचं जे गणपती बाप्पा आहे ते 25वं वर्ष आहे आणि रौप्य महोत्सव आम्ही साजरा करणार आहोत, एक छोटासा सेलिब्रेशन म्हणून. आणि त्यासाठी ही सगळी लगबग आमची चाललेली आहे. इकडे डेकोरेशनचं पण काम चालू आहे. आणि प्रवास म्हणाल तर आमचा ह्या वर्षीचा प्रवास एकदम मस्त झालेला आहे. गाडी एकदम आरामात आलेली आहे. आम्हाला ट्रॅफिक वगैरे काहीच भेटलेलं नाही आहे, खूप छान झालं. मागच्या वर्षी जेव्हा मित्रांनो आम्ही आलो ना, तेव्हा खूप सारी म्हणजे ट्रॅफिक लागलेली, आम्हाला घरी येईपर्यंत 10 वाजलेले. यावर्षी आम्ही खूपच लवकर आलेलो आहोत. खूप मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. मुख्यमंत्र्यांना खूप खूप धन्यवाद की जे बस सेवा करतात त्यासाठी. आणि आता सकाळ झाली, आज दुसरा दिवस आहे. सो मस्त आता सगळ्यांनी आंघोळ वगैरे आम्ही फ्रेश झालेलो आहे. आता सगळे डेकोरेशनचं काम, साफसफाई वगैरे सगळं काही काम असणार आहे. सो मित्रांनो, कालचा व्हिडिओ मस्त तुम्ही एन्जॉय केला असेलच आणि खूप मस्त वाटलं. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशा ठिकाणी नवीन ब्लॉग्स होत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय. या आमची चिमुडी लाजते बघा.